सो हाय गाइज, वेलकम बैक टू आवर न्यू ब्लॉग। स्वागत है आप सभी का एक और नए ब्लॉग में। सो अभी अपन जा रहे हैं वापस गांव जा रहे हैं क्योंकि सोमवती अमावस्या है। सो ये डेढ़ साल या पौने 2 साल के बाद में बहुत टाइम के बाद में आया है और रात का रहने वाला है ये पूरा जो भगवान का सोहड़ा है वो इवेंट। सो गाइज ये बार अभी अपन जाने वाले गाँव। सो अभी चलते हैं, आपको पूरा इवेंट दिखाऊंगा। मैं ट्राई करूंगा रिकॉर्ड करने का। चलो गाइज आता आपण उतरलो आहे आणि तुम्ही बघू शकता नगर परिषद आहे आपली जेजुरीची। आणि सीन काय झालं माहिती आहे, रुद्राला बोललो मी की माझा मित्र येतोय तर त्याला पिकअप करायला जा तू। मग त्याला माहितीच नाही की मी आलोय, म्हणजे मी आलोय बट त्याला बोललो की मित्र आलाय। तर बघू आता काय रिॲक्शन देतो तो भाई। आणि ट्रेनचं मला सांगायचं आहे भाई, सोमवतीला एवढी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी होती। इट वॉज हॅक्टिक यार, टू मच, म्हणजे खूपच गर्दी होती। मला बाथरूमला जायला पण नव्हतं रस्ता, म्हणजे खूप गर्दी होती गाईस। की कल्याणपासून आलेली मला, बट होल्ड करत आता जेजुरीला उतरले तरी मला जायला नाही भेटलं आहे। आता बघू, तो येतोय आता, मग घरीच जाऊया। आता घरीच फ्रेश होऊया, मला झोपायचं आहे भाई। रात्री काल आमची समाजाची पूजा होती, मग रात्री आम्ही किती वाजता आलो घरी, 2 वाजता झोपलो आहे मी आणि लगेच 4ला उठलो आहे। तर मग झोपावं तर लागेल, कारण की आता रात्री पण आपल्याला जागायचं, सोमवतीला देवळात जायचं आपल्याला लवकर। तर बघतो आता रुद्राला फोन करून काय बोलतोय तो। चला पुढं भेटू। नगरसेवकांचं नाही का ह्याच्यात? तर गाईज आता आपण चाललो आहे देवळात वरती। देऊळ बघू शकतो, वरती दिसतंय का नाही दिसतंय माहीत नाही। आता वरती गाड्या नाही सोडत जास्त, कारण की आपले देव आता 2 वाजता निघणार आहेत। मग लवकर बंद केलं तर कसं गर्दी नाही होणार जास्त, पण मग आतमध्ये नाही सोडत आहे। आता ओळखून आपल्याला सोडलं आहे, तर आता चाललो आपण आतमध्ये, वरती गेल्यावर भेटू। गाईज आता आपल्याला फायनली सोडले आतमध्ये, काय रे सोडले आपल्याला। आणि आता शबीना सुरू होईल, मग नंतर देव निघतील। हाय
काय आता शेडा आपण दिलाय, आता पालखी त्या साईडला आणि आपण इथं आलोय. तुम्ही बघू शकता पालखी, खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. पहिला जा, त्याला घेऊन जा. गाईस गर्दी बघू शकता तुम्ही, केवढी जास्त गर्दी. पण वरती काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? पाणी वाटपाबद्दल काय म्हणणं आहे? सेवा चांगली करतो. चांगली संकल्पना आहे ही, अशी मदत केली पाहिजे, अशी मदत केली पाहिजे, सगळ्यांनी केली पाहिजे. गाईस आता सगळे वाट बघते ते पालखी देवाचा घोडा आहे ना. गाईस ही जी कमान आहे ना, तर भरपूर एकदम सीन होता. इंट्रोडक्शन दे तुझा आता. तर गाईज आता आपण मस्जिद पाशी थांबलोय आणि समर्थाला काहीतरी बोलायचं. बोल. अरे कॅमेरा उघडली की काय बोलतच नाही, मग काय फायदा. हा माहिती दे की. जय मल्हार. तुझं नाव सांग. अरे तुझी माहिती दे की. बोट नको घालू नका. समर्थाचं साईड करू आपण. सलील चाले नाही. तू 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 पहिला तू. मोठा भाऊ तू माझा. पहिला तू पहिला तू. तर गाईज आता पालखी आपली झाली पडली रोडच्या इथं, धनेवाडीच्या इथं.
तर समर्थ आपण दुसरी पायवाट का घेतली आहे तुम्ही सांगू शकाल का? अरे ला काय जी मदत करतोय मी बोलायला चांगलं करायला हा नुसतं हीच करतोय. आमच्याकडे लहान मुलं आहेत म्हणून आम्ही या मस्ती झालो. हा बघू शकता लहान बेबी आहे. तू कोण आहे मग? टेडी बिअर डिवायडर कसं हा कुठला रस्ता आहे कुठला ट्रॅक आहे समर्थ माहिती द्या काहीतरी तुम्ही. हा रेल्वे ट्रेन इथनं बुलेट ट्रेन. ओय बुलेट ट्रेन एवढी डेव्हलपमेंट झाली होय. थांब थांब स्टॉप झाली जरा थांब रे. शुभ सकाळ. निसर्गाच्या सानिध्यात हा पुढं बोल. सानिध्यात तू बोलत राहा मी कट करतो नंतर तू बोल. नाही रे गप्प. असाच रस्ता होता पण कधी होता तो? खंडेराची स्वारी या ठिकाणी आलेली आहे. सोमवती अमावस्येच्या सणासाठी आलेल्या मागच्या वेळेस तर उन्हातच होतं ना उन्हाळ्यात. नंतर एवढी हिरवळ आहे. दादा तू कुठे आहेस? आंघोळ झाली मग काय उडाव झोपलो तर पलीकडनं जावं नाही. पुढे सर का गावकऱ्यांना पलीकडून आहे मावशी. अहो किती वेळा सांगितलं कळत मला. माझ्या सारखा
झाले झाले मी सांगतो त्यांना थांबा थांबा पलीकडनं मोकळं तर मी त्यासाठी मागाशी सांगत होतो गाणं उठलं लिरिक्स बोल हे बोळ्या शंकरा लागतोय ना